नमस्कार. आज आपण कवितेचे वेगवेगळे प्रकार बघणार आहोत. संस्कृत साहित्यशास्त्रकारांनी कवितेच्या संदर्भात खूप सूक्ष्म असा विचार केलेला आहे आणि म्हणूनच आपल्या असं लक्षात येईल की त्यांनी श्राव्य काव्य, दृश्य काव्य आणि कोशकाव्य असे 3 प्रकार मानलेत. श्राव्य काव्य यामध्ये अर्थातच पद्यमय, गद्यमय, गद्य पद्यमय रचना यांचा समावेश होतो. दृश्य काव्यामध्ये अर्थातच नाटक, नाटिका, भाण, प्रहसन यांचा अर्थातच समावेश आहे. आणि तिसरा जो प्रकार आहे कोशकाव्य, त्यामध्ये स्फुट कवितेचा विचार त्यांनी केलेला आहे. दुसऱ्या दृष्टीने जर पाहिलं तर महाकाव्य, की ज्यामध्ये एखादी देवता, एखादा राजा किंवा एखादा असामान्य व्यक्तिमत्व, स्त्री असेल पुरुष असेल, यांच्या संबंधीचं विस्तारपूर्वक वर्णन ज्याच्यामध्ये आहे त्याला महाकाव्य असं म्हटलेलं आहे. खंडकाव्य जे महाकाव्याच्या तुलनेमध्ये विस्ताराने कमी, आकाराने छोटा आहे, त्याला खंडकाव्य म्हटलेलं आहे. संस्कृत साहित्यकार जे आहेत किंवा संस्कृत साहित्यशास्त्री यांनी खूप सूक्ष्म विचार या संदर्भात केलेला आहे. तसंच इंग्रज साहित्यशास्त्रींनी पण या संदर्भात विचार केलेला आहे. प्रामुख्याने त्यांनी कवितेच्या संदर्भात विचार करताना सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह अशा प्रकारचं वर्गीकरण केलेलं दिसतं. पहिल्या प्रकारामध्ये जेव्हा कवीची दृष्टी अंतर्मुख असते आणि त्याच्या हृदयपटलामध्ये जे काही भावभावनांचे तरंग उमटतात त्याचं शब्दरूप चित्र म्हणजे काव्य असं एक सांगता येतं. दुसऱ्या प्रकारामध्ये बाह्यसृष्टी आणि त्या बाह्यसृष्टीची जी रूपं त्याच्या हृदयपटलावर उमटतात त्याचं शब्दचित्र. त्याचे पुन्हा 3 पोटभेद त्यांनी केलेले दिसतात. त्यामध्ये पास्टरल म्हणजे ज्याला मेंढपाळ गीत म्हणतात किंवा गुराखी गीत, गुराख्यांच्या तोंडची असलेली गीतं, शेतकरी जे आहेत त्यांची गीतं, ज्याला ग्राम्य गीत असं म्हणता येईल, असा एक भाग किंवा असा एक पोटभेद त्यांनी केलेला आहे. दुसरा भाग आहे डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे वर्णनात्मक कविता. यामध्ये एखाद्या ऋतूचं वर्णन असतं, यामध्ये एखाद्या स्थळाचं वर्णन असतं, यामध्ये एखाद्या लढाईचं वर्णन असतं. याचा दुसरा एक प्रकार म्हणजे अद्भुत काव्य असं त्याला म्हटलेलं आहे, की ज्याच्यामध्ये साधारणतः आपल्याला ज्या गोष्टी ज्ञात आहेत त्याच्या पलीकडे एखादी अद्भुत गोष्ट ती घेऊन आणि ती चटकदार पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न, ते अद्भुत काव्य असा एक त्यामध्ये एक भेद दिसतो. त्यानंतर नॅरेटिव्ह म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एखादी कथा किंवा अनेक कथा या घेऊन त्या अतिशय चटकदार पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणे, हा एक भाग किंवा हा एक कवितेचा प्रकार हा इंग्रजी वर्गीकरण पद्धतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तेव्हा हे वेगवेगळे प्रकार आहेत. पुढे आपण जेव्हा आणखीन विचार करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की संतांनी लिहिलेली कविता जी आहे संत काव्य म्हणून ओळखली जाते. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये व्युत्पन्न असे पंडित काही निर्माण झाले. निरंजन पंडित, मुक्तेश्वर, एकनाथांचे नातू, वामन पंडित असतील, मुक्तेश्वर असतील, मोरपंत असतील, वामन पंडित, रघुनाथ पंडित यांनी अभिजन वर्ग डोळ्यासमोर ठेवून जी कविता लिहिली त्याला पंडिती कविता असं म्हणतात. आणि त्यानंतर जी जन्माला आली जी कविता
जी तंतुवाद्याच्या साहाय्याने सादर केली गेली म्हणून तिला तंत कविता म्हटलं जातं, म्हणजे शाहिरी कविता. तेव्हा संत कविता आहे, पंत कविता आहे, तंत कविता आहे आणि त्यानंतर मग आधुनिक कविता. हे साधारणतः स्थूलमानाने असे कवितेचे प्रकार हे आपल्याला सांगता येतात. ज्या ठिकाणी जे कवितेच्या प्रांतामध्ये नव्याने येऊ इच्छितात त्यांच्यासाठी ही काही माहिती आपण बघतो आहोत. आणि मग त्यामधून जसं की संतांनी लिहिलेली कविता, मग त्या संत कवितेचा विचार, पंत कवितेचा विचार, शाहिरी कवितेचा विचार असा आपल्याला करायचा आहे. तेव्हा मागच्या भागात मी म्हणालो होतो की पुढच्या वेळेस आपण वेगवेगळे कवितेचे प्रकार बघू. ते स्थूलमानाने काही प्रकार आहेत. आणखीन विस्ताराने आपल्याला याच्यावर बोलता येईल, बोलायचं पण आहे. ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.